महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं विमान अपघातामध्ये दुःखद निधन झालंय। यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक आणि सार्वजनिक जीवनात कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली असून हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत मोठा धक्का आहे। स्वर्गीय अजित पवार साहेबांचे अस्थि कलश आज ठाण्यामधील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मध्यवर्ती कार्यालयामध्ये ठेवण्यात आले होते। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर परिवार तसेच माजी खासदार प्रवक्ते आनंद परांजपे, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष नजीमुल्ला, प्रमोद हिंदूराव यांच्यासह या प्रसंगी आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार माजी मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व अजित पवार या दोन्ही पक्षाचे नवनिर्वाचित नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहून त्यांनी अजित पवार साहेबांना श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। ठाणेकर नागरिकही यावेळी अस्थिकलश दर्शनासाठी येथे हळूहळू येत आहेत, तर यावेळी नागरिकांची देखील गर्दी झालेली पाहायला मिळाली। महाराष्ट्राचं हे पहिल्याच दिवशी सांगितलं खूप 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 मोठे नुकसान झालं। त्यांच्या इतका तडकाफडकी नेता, निर्णय घेणारा, त्याची अंमलबजावणी करणारा नेता महाराष्ट्रात मी तरी 40 वर्षात बघितलेला। आणि त्यांची दृष्टी हे अनपॅरलल होती, म्हणजे ती तुलनाच करते, निर्णय घेण्याची क्षमता तुलनाच करता येते। त्यामुळे प्रशासनावरती एवढी जबरदस्त पकड असलेला, सर्व समाजावरती तेवढाच हक्क दाखवणारा, सगळ्यांची कामं करून देणारा, चालता चालता लोकांना मदत करणारा असा नेता होणे। कार्यालयात आले, नजीमुल्लाशी भेटले, परांजपेशी भेटले, जुने संबंध पुन्हा आठवतात। काय वाटतं येणाऱ्या काळात दोन्ही राष्ट्रवादी विलीन संबंधात एकत्र येणार आहे अशी चर्चा देखील सुरू आहे। तो निर्णय वरच्या पातळीवरचा आहे, तो काय माझ्या आणि नजीब आणि परांजपेंच्या पातळीवरचा नाही आहे। त्यामुळे तो निर्णय वरती ठरणार आहे, त्याच्याबाबत इथे चर्चा करणं मला वाटतं संयुक्तिक नाही।